आज मी तुम्हाला झटपट अशी शिजवलेल्या बटाट्याची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला, शिजवून साल काढून घेतलेला आहे। शिजवल्यानंतर बटाटा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि ह्याचे तुकडे करून घ्यायचे। तर मी ह्याचे तुकडे करून पहिले घेते, नंतर मी तुम्हाला दाखवते किती तुकडे केलेले आहेत ते। बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीत। थोडे छोटे मोठे जरी केले तरी चालतील, मी अशा पद्धतीत केलेले आहे। जास्त पाहिजे तर तुम्ही जास्त सुद्धा बटाटा घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये सेम आकाराचे मी कांद्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। हा पण कांदा थोडा मोठ्या आकाराचा होता। आता हे असं सोलून घेतलं तरी म्हणजे असे तुकडे करून घेतले तरी पण चालू शकतात। हे असे आपण कालवल्यानंतर तर ते मोकळे होतातच, खालीच मोकळे करून घेतले तरी पण चालतील। हे बघा, आता असं आपण हे केलं की नाही तर मोकळे होतात। मग त्यात टाकणार आहे त्याच वाटीचे सेम आकाराचे कोथिंबीर, म्हणजे आपण जर मापानं म्हणलं तर एक एक वाटी सगळं घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला ओवा। माझ्या हाताला थोडीशी कोथिंबीर पण लागलेली आहे आणि बटाटा पण आपण तुकडे करून घेतलेला तो पण थोडा थोडा लागलेला आहे। ओवा टाकलेला आहे छोटा अर्धा चमचा। सेम प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घ्यायचं, ते पण असं चोळून टाकायचं, नाहीतर तुम्ही थोडंसं कुटून टाकलं तरी पण चालू शकते, त्याची चव छान येते। छोटा एक चमचा दरदरे धने, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची आपण ह्याच्यामध्ये हिंग पावडर, हळद, हिरवी मिरची फक्त मी कुटून टाकलेली आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता। चमच्याच्या मापानं अर्धा चमचा घेतलेले आणि मिरच्या 2 घेतलेले तिखटवाल्या, मग तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता। ह्याच्या जागी मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। 3 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे ह्या चमच्याच्या मापानं, थोडंसं जास्त कमी पण लागू शकतं। आता ह्याला काय करायचं, पहिलं मिक्स करायचं आहे, लगेच ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, चांगलं कालवून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये। नुसतं बघा मी मिक्स केलेलं आहे, पाण्याचा वापर केला नाही, कारण की कोथिंबीर पण थोडीशी ओलसर होती। थोडंसं पाणी वापरायचं, शितोडा मारायचा फक्त। तर मी कोथिंबीरच्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, असं थोडंसं शितोडा मारायचा आणि कालवायचं। थोडंसंच आपण पाणी टाकलं होतं आणि त्यात कालवलेलं आहे। अशा पद्धतीत एकदम आल्लाद हातानं कालवायचं, कारण जो बटाटा आहे ना तो शिजवलेला आहे आपला, आणि जे कांदा होता ना तर बघा हे सुट्टा सुट्टा झालेला आहे। खाली जरी तुम्ही मोकळा करून घेतला तरी पण चालू शकते। तर अशा पद्धतीत आपल्याला झालं पाहिजे। तर बनवायला घेऊया। तर आता आपल्याला सोडायचे कसं माहिती आहे का, तर असं पकडायचं, छोटे छोटे मोठे मोठे असे पकडायचे। हातावा लोखंडाचा आहे, ह्याच्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। तर हे असं सोडायचे छोटे छोटे, जास्त छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सोडू शकता। तर मी काय करणार आहे, जसं माझ्या हाताला येईल बोटानं उचलायचं आपलं, हे बघा हे असं बोटानं उचलायचं आणि मग थोडंसं सरळ करायचं, असं सोडायचं जास्त असं बघा, हे बघा हे असं नंतर सरळ करायचं। एकदा बोटानं उचललं की नाही, काही दाखवते हे असं बोटानं उचललं की लगेच सरळ करायचं असं। थोडंसं एखादं जे साईडला असतं ना तर तसं एखादं बघा एकच तरंगते बघा मध्येच कुठं तरी, तसं निसटतं, जास्त निसटत नाही, अंगावर वगैरे उडल, थोडंसं लक्ष देऊन करा। तर आता हे मी सोडून घेते, सोडून झालेले आहेत। जेवढे तव्यात बसतील तेवढेच मी सोडलेले आहेत आणि आपल्याला तेवढंच 3 चमचेच पीठ लागलेलं आहे, थोडंसं जास्त कमी लागू पण शकतं। खूप छान लागतात भजी। तर मी एवढ्या रेसिपी अपलोड करत असते वेगवेगळ्या पद्धतीनं। रेसिपी बघितली की लाईक कमेंट करत जावा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि आपल्या चॅनलवर नाश्त्याच्या वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, उपवासाच्या सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला कोणत्या रेसिपी जर पाहिजे असल्या तर कमेंट करून सांगा। पलटी करून घेतलेले आहेत। आता हे जे मध्ये पहिले आपण जे सोडलेलं आहे ना ते बघा मस्त असं झालेलं आहे गोल्डन कलरवर। आता हे पावसाच्या दिवसात तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही असं पाव आणून सुद्धा हे पण खाऊ शकता, किंवा ताटाला लावायला सुद्धा हे बनवू शकता अशा पद्धतीमध्ये। गडबडीच्या टायमामध्ये जर काहीच सुचत नसेल कशी भजी बनवायची, एकच आपण हमेशा बनवतो, तर तुम्ही एखादा असा मोठा बटाटा कधी शिजवून ठेवला फ्रीजमध्ये, परत जरी बनवले तरी चालू शकतात। हे एवढे फ्राय करून घेते मी मीडियम गॅसवर। मस्त असा बघा गोल्डन कलर आला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही 4 मिरच्या पण तळू शकता, खूप छान असे लागतात। काढून घेते मी असे, बिलकुल तेलकट होत नाहीत, तेल पित नाहीत, काही नाहीत, एकदम कोरडे कोरडे असे मस्त होतात। एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, जरूर बनवा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।